नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड वाघाळा शहर मनपा हद्दीतील भीमघाट एनटीसी मिल परिसरात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील पीडित पूरग्रस्त बाधित लोकांच्या घरामध्ये ड्रेनेज नाल्यांचे पुरामुळे ओतून वाहणारे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून ड्रेनेज बाधित घरांचे सर्वे करून त्यांना समग्र अनुदान व धान्यासह घरामध्ये शौचालय मल निस्तारण निवाऱ्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेना व आम आदमी पार्टीच्या वतीने माननीय माधव दादा जमदाडे महाराष्ट्र अध्यक्ष सचिव यांनी केली आहे. आम आदमी पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेचा आमच्या मागण्या मान्य करा, कायदा खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, कायदा खुर्च्या खाली करा. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्ती आली. नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे फ्लड झोनचा भाग आहे, नेहमी पाण्यात जातो. परंतु या पाण्यात आमची घरं गेली किंवा आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमची मागणी नव्हती, तर यासाठी होती की मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे आणि या देशाचं शासन, या नांदेड जिल्ह्याचं प्रशासन हे मनुस्मृतीचा वापर कसा करते याची जाण करून देण्यासाठी प्रशासनाला भेटण्यासाठी आलो. या शहराची पूर्ण घाण आहे. पावडेवाडी नाका असेल, सावस्ती नगर असेल, इथून निघणारी घाण ही भीमघाट सारख्या दलित वस्तीमध्ये पोहोचते आणि तिथं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मूलभूत व्यवस्था न करता आमचे हजारो बांधव, हजारो महिला, हजारो अबालवृद्ध बिमार पडतात, त्यांच्या संसार दुष्टीला लागतात. आज फ्लड झोन नदीचा एक गुणधर्म आहे, नैसर्गिक गुणधर्म आहे. चांगलं पाणी वाईट पाण्याला मध्ये येऊ देत नाही. वाईट पाणी जे आहे ते आमच्या घरादारात साचलेले आहे. परिणामी संडास वगैरे घाण आलेली आहे. या घाणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. प्रशासनाने आम्हाला सांगितलं की आमच्याकडे बजेट आले, आम्ही दुरुस्त करू. आमची ही लढाई आजची नाही, तर ही लढाई जोपर्यंत त्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत हा संघर्ष लढा हा नेहमी चालू राहील याची ग्वाही देतो. आणि प्रशासनाला माझी विनंती करतो की येत्या 24 तासात त्या भागामध्ये कारवाई करा. संबंधित जे काही फ्लड झोन आहे त्याचा सर्वे करा आणि संबंधित लोकांना न्याय द्यावा ही विनंती करतो. मधले आहोत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, टिपू सुलतान साहेब आणि नांदेड मधल्या तमाम बहुजन समाज, सर्व जाती धर्माचा समाज नांदेडमध्ये असलेली या बहुजन समाजाच्या झोपडपट्टी मधला जो प्रश्न आहे, वर्षानुवर्षापासून या झोपडपट्टीचे प्रश्न इथलं प्रशासन असेल, इथले महानगरपालिका असेल, इथला नेतागण असेल, इथला आमदार खासदार निधी असतील, पालकमंत्री निधी असतील, हे सर्व या श्रीमंत लोकांचे घर भरण्यामध्ये चाललेलं आहे. पण दरवर्षी याचा तडाखा मात्र या बहुजन समाजाच्या घरांना बसतो, परिवारांना बसतो, जीवनाला बसतो, यांच्या सर्व आयुष्याला बसतो. पण याच्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. म्हणून आज या ठिकाणी जे सैलाब आलेला आहे, पाण्याचा सैलाब आम्ही बघितला की नांदेडमध्ये विष्णुपुरी एवढं मोठं डॅम आहे, त्या डॅम मध्ये दुनियाची गाळ बसलेली आहे. पण हे गाळ उपसा करण्यासाठी करोडो रुपये या प्रशासनाकडे, महानगरपालिकेकडे येत असतात, पण तो गाळ उपसा करायची कोणीही मानसिकता ठेवत नाहीत, कारण यांना सर्वांना पैसा खायचाय. पण त्यांच्या त्या पैसा खाण्यामुळं, त्यांच्या त्या भ्रष्टाचारामुळं आज 2024 मध्ये ही वेळ आलेली आहे की आमचं भीमघाट असेल, आमची देगाव चाळ असेल, आमचा श्रावस्ती नगर असेल, आमचा इकडचा मुस्लिम समाज बांधवाचे जे एरिया आहेत, हिंगोली गेट एरिया आहे, आणि या एरियांमध्ये हा पाण्याचा तडाखा. पण आमच्या पाण्याच्या तडाख्याची आम्हाला दरवर्षी सवय झालेली आहे. पण या वर्षी एवढा मोठा दुसरा तडाखा आम्हाला असा बसलेला आहे की नांदेड शहरामधलं सर्वात घाण पाणी, सर्वात ड्रेनेज पाणी ज्या पावडे नगर पासून किंवा पावडे नाक्यापासून, पावडेवाडी नाक्यापासून जे श्रावस्ती नगरला येते, श्रावस्ती नगर मधून जे जयभीम नगरला येते, जयभीम नगर मधून
जे खडकपुऱ्यामध्ये येते, खडकपुऱ्यापासून आमच्या या गोदावरी नदीला जाते, पण ते नदीमध्ये न जाता आज आमच्या भीमघाट एरियामध्ये हे चोकअप झालेले, या ठिकाणी बंद पडलेले आणि पाण्याचं वातावरण आहे, हवामानाचं सांगणं आहे की नांदेड जिल्ह्यामधले की किमान 4 दिवस 8 दिवस अतिशय वृष्टी होणार आहे, पण प्रशासनानं त्याकडे कुठलंही दुर्लक्ष केलेले, पण म्हणून त्याच्यामुळं त्या प्रशासनाचं आणि त्या वृष्टीचा तडाखा या ठिकाणी माझ्या जमलेल्या सर्व समाजाच्या घरांना झालेलं आहे. घरं उद्ध्वस्त झाले, घरं पडले, घराची नासधूस झाली आणि त्याच्यामधले अनेक लोक जे वयोवृद्ध होते, लहान लेकरं होते, जवान माणसं आहेत, हे सर्व कित्येक जण मृत्युमुखी आज पडलेले आहेत. कित्येकांचे लेकरं दवाखान्यामध्ये, कित्येक लोक घरी औषधं घेऊन ठेवलेले आहेत. म्हणून आज आम्ही सर्वजण माननीय कलेक्टर साहेबांकडे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी 1000 महिला या ठिकाणी उपस्थित आल्यात आणि एक आता आमची गजबारे नावाची आई, बळवंते नावाची आई एक्सपायर झाली या तडाख्यामध्ये किंवा या ड्रेनेजच्या आणि घाण पाण्याच्या या पिण्यामुळं किंवा या वातावरणामुळं त्यांच्या मौतीमध्ये बाकीचे 1000 लोक त्या ठिकाणी आहेत. 1000 लोक या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. अभिजित राऊत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की संध्याकाळी डॉक्टरची टीम येईल, संध्याकाळी सर्वे करणारी टीम येईल. तुमच्या घराचं नासधूस झालं असेल, तुमचं आरोग्य खराब झालं असेल, या सर्व गोष्टीची आम्ही काळजी घेऊ आणि नुकसान झालेल्या लोकांना आम्ही मानधन देऊ, आम्ही त्यांना पैसे देऊ आणि त्या ठिकाणी असलेल्या ड्रेनेजचं काम असेल, त्या ठिकाणचे रस्ते असतील, नाल्या असतील, सर्व कामं आम्ही याच लगेच ताबडतोब त्याचं बजेट आलेलं आहे, आम्ही ते पूर्ण काम करून त्या वस्तीला एकदम निर्मळ आणि स्वच्छ करण्याचं आश्वासन साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये या निवेदनामध्ये मी एक नोट केलेली आहे, जर आमचे मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आक्रोश मोर्चा या कलेक्टर ऑफिसवर आणि महानगरपालिकेवर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय भीम.